हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल. तर आता आपली शनिवारी आपली आषाढी एकादशी आहे. तर म्हटलं एकादशीच्या निमित्ताने आपण काहीतरी उपवासाचे पदार्थ दाखवूया. तर कारण की तुम्हाला करता येतील, जर तुम्ही आत्ता मी दाखवेल तेव्हा तुम्ही कराल. त्यामुळे आता मी पहिला पदार्थ करणं कोणता करते तो बघा. आषाढी एकादशीच्या उपवासाच्या दिवशी एवढं खाल्लं जातं की आपण एरवी पण मला असं वाटतं की नॅचरल खात एवढं की सकाळी एकदा नाश्ता केला, दुपारी जेवलो आणि रात्री जेवलो किंवा संध्याकाळी थोडंसं केलं नाश्ता, चहा बिस्किट काय खाल्लं तर. पण एकादशीच्या दिवशी एवढे पदार्थ असतात की ते म्हण काही चुकीची नाही, एकादशी आणि दुप्पट खाशी. फक्त ज्या गावच्या आजी बाबांना मी माझ्या आजी आजोबांना बघत आले की ते बिचारे त्यांना तर साबुदाणा पण नाही मिळायचा, पण बायचान्स त्या दिवशी ते आणलं तर आणलं साबुदाणा तर आतपाव असं काहीतरी म्हणतात, म्हणजे पावपेक्षा पण कमी. आतपाव साबुदाणा, आतपाव शेंगदाणे, ते गुळ शेंगदाणे हे पण खायचे. तर त्यांना असे एवढे पदार्थ करताना मी नाही बघितलं. ते जिभेचे चोचले आपण म्हणतो ना, ॲक्च्युली आपण ते पुरवतो जिभेचे चोचले. तर असो, तर मी आज करणारे साबुदाणा आणि भगर याचं मिश्रण करून त्याचे डोसे बनवणार आहे. तर चला बघा. आता आपण साबुदाणा भगरच्या डोस्यांसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. 1 वाटी साबुदाणा, त्याची अर्धी वाटी भगर, अर्धा ते पाऊण वाटी दही, मीठ आणि आपला खायचा सोडा. एक पॅन घेतलाय. आता मी त्या पॅनमध्ये साबुदाणा आहे हा आपण याच्यामध्ये थोडासा 2 मिनिटं परतून घेणार आहे. तर आपण 2 मिनिटं हा साबुदाणा व्यवस्थित भाजून घेऊया. आपला हा 2 मिनिटं भाजून झालाय. गॅस बंद करूया. आता हा जो भाजलेला साबुदाणा आहे हा मी या ताटलीत काढून घेते. आणि या साबुदाण्याला थंड होऊ द्यायला ठेवून द्यायचा. आणि जो पॅन गरम आहे, गॅस नाही चालू करायचा, त्याच्यामध्येच भगर टाकायची. थोडीशी हलकी तप, कारण की आपला पॅन गरम आहे म्हणून तेवढी वरच्यावर अशी भाजून घ्यायची. आता ही काढून घेऊया. आता साबुदाणा आणि भगर दोघांना पण थंड होऊ देऊया. A few moments later. आता जो भाजलेला साबुदाणा आहे तो आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहे आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर साबुदाणा बारीक केलाय, आपण आता भगर बारीक करूया. आता भगर बारीक करूया. भगर थोडीशी लवकर बारीक होते साबुदाण्यापेक्षा. आता हे आहे साबुदाण्याचं पीठ आणि हे आहे भगरचं पीठ. आता हे दोघं मिश्रण एकत्र करून त्याच्यामध्ये दही टाकून आपण ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये टाकूया मीठ आणि दही जसं जसं लागेल तसं तसं टाका. आणि पाणी म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण जारमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊया. ते दगा पाणी, थोडासा खायचा सोडा, हे बघा
हे डोस्याचं बॅटर सारखं पूर्ण तयार होतं. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. आता तवा चांगला तापू द्यायचा आणि त्याच्यावर आपण तेल नाही टाकणार आहे, ते आपण तूप टाकणार आहे. आता आपला तवा तापलाय. आपला तवा तापलाय. आता याच्यावर टाकूया तूप आणि आपला झाकण ठेवायचं. A few moments later. पलटी करून घेऊया. हे बघा असं पलटी मारल्यानंतर छान असा हे बघा कुरकुरीत होतो तो. त्याला छान मंद गॅसवर होऊ द्यायचा. त्यामुळे आपल्या नॉर्मल डोसासारखाच क्रिस्पी होतो तो. फक्त तुम्हाला पेशन्स ठेवायचे. दोघी साईडनी छान होऊ द्यायचं त्याला. दोघी साईडनी छान झालंय तर मी गॅस बंद करते आणि हा डोसा काढून घेते. आता डोसा झालाय. तर उपवासाचा जर डोसा करत असेल तर उपवासाची भाजी पण त्यासोबत आलीच. तर उपवासाची भाजी बनवून घेऊया. आता आपण उपवासाची बटाट्याची जी भाजी करणार आहे त्याला लागणारं साहित्य बघूया. मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट, जिरं, हिरवी मिरची. मी मुद्दामच अशी हिरवी आणि लाल अशी कॉम्बिनेशनमध्ये घेते कारण ती दिसायला पण छान दिसते. आणि मीठ. कढई घेतले. गॅस चालू करते. आता मी जिरं सांगितलंय पण जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नका टाकू. कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे तूप. मी आज दरवेळेस तेलाची करते पण आज मी तुपाची फोडणी टाकते. आपण डोस्यांना पण तुपच लावलं होतं, तेल नव्हतं म्हणून प्रॉपर शुद्ध. आपली कढई तापते. आपली कढई तापली. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया तूप. आता आपण याच्यात तूप टाकलंय. तूप आपलं मेल्ट झालंय. आता आपण याच्यात जाऊया जिरं. जिरं छान तळतळलं त्याच्यात टाकूया हिरवी मिरची. गॅस कमी करूया. त्याच्यानंतर जे बटाटे घेतलेत ते कुस करून टाकूया. मिक्स करूया. ही जी बटाट्याची भाजी आहे ना ही खाली जेवढी लागते ना कढईला तेवढी ती छान लागते. त्यामुळे गॅस फुलच ठेवायचा. नंतर टाकायचं आहे मीठ चवीनुसार, शेंगदाण्याचं कूट आणि आता मिक्स करा. आपली उपवासाची बटाट्याची भाजी पण तयार आहे. गॅस बंद करूया. आपल्या बटाट्याची भाजी झाली आहे. डोसा झालाय. तर आता चटणी तर पाहिजेच. तर चटणीसाठी मी घेतलंय. त्यासाठी आपण घेतलंय ओलं खोबरं, हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कूट, साखर, मीठ आणि थोडंसं दही. आता हे सगळं जे साहित्य आहे ती मी मिक्सरला वाटून घेते आणि त्याची अशी एक छान चटणी बनवून घेते. मिक्सरचा जार घेऊया. त्याच्यात खोबरं टाकूया. पहिलं थोडंसं खोबरं बारीक करून घेऊया नाहीतर त्याचे तुकडे तुकडे राहतात. त्याच्यात टाकूया शेंगदाण्याचं कूट,
किती चटणी पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने. हिरवी मिरची तिखटाप्रमाणे, मीठ, थोडंसं दही आणि साखर आणि पाणी. त्याची छान पेस्ट करून घ्यायची. मी याच्यात कोथिंबीर वगैरे काहीच नाही टाकत, कारण की कोथिंबीर आम्ही उपवासाला नाही खात, त्यामुळे आम्ही नाही टाकली याच्यामध्ये. तुम्ही जर खात असाल तर तुम्ही टाका. आपला डोसा, बटाट्याची भाजी, आणि चटणी. तर उपवासाची थाळी आपली तयार आहे. तर या खायला. आणि ही रेसिपी तुम्ही आषाढी एकादशीला नक्की करून बघा. आणि जर तुम्ही ती रेसिपी केली तर ती कमेंटमध्ये त्याचा फोटो शेअर करायला विसरू नका. तर आज ही आपली पहिली रेसिपी होती उपवासाची. तर माझा ब्लॉग बघत राहा, मस्त खात राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खुश राहा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.